शेडचे कोपरे उघडे राहिले तर साप, उंदीर, कुत्रे काहीही येऊ शकतात. पण फक्त जुगाड आणि कमी खर्चात हे सगळं कायमचं बंद कसं केलं ते आज दाखवतो. मी ऋग्वेदन, स्वागत आहे तुमचं अस्सं गावरान फार्म सीरीज डे 19 मध्ये. मागच्या वेळेमध्ये जसं सांगितलं होतं, आज आपण संपूर्ण शेडचे कडप्पा सिस्टीम पूर्ण करून घेणार आहोत. आपले काही कडप्प्यांचे कोपरे भरायचे राहिले होते. आपण सुरुवातीला जसं बारीक मुरुम टाकून झाला होता, तर आपण आधी काचाच्या बॉटला शोधण्यास सुरुवात केली. तुम्ही पण रस्त्यावर, धाब्यावर, आजूबाजूला ज्या मिळतील त्या काचाच्या बॉटला जमा करा. त्या बॉटला आम्ही एक एक करून फोडल्या. ज्या कोपऱ्यात भरायच्या होत्या तिथे टोटल टाकून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता त्यासोबत आपण तार सुद्धा टाकलेली आहे. एकतर आपल्या सिमेंटला चांगली पकड मिळते आणि छोटे मोठे प्राणी आत येण्यापासून अडथळा तयार होते. ही तार नवीन नाही, ह्या मागे सुद्धा जास्त खर्च करू नका. आमच्या फार्मची बॉर्डरची जुनी खराब तार वापरली आहे. आता जर आपण सरळ सिमेंट टाकलं असतं तर सिमेंट रेती जास्त लागली असती. आणि जसे तुम्हाला माहित आहे आपण जुगाड आणि बजेटमध्ये काम करत आहे. सर्वांचा मला प्रश्न सुद्धा त्याच्यावर येतात, म्हणून अजून एकदा बारीक मुरुम टाकला. त्यानंतर जसे आपण जुगाड करत होतो, जेव्हा आपण काचाच्या बॉटला शोधायला गेलो होतो तेव्हा समृद्धी महामार्गाच्या नाल्यातून पावसाने वाहून आलेली रेती दिसली, तर तेच आपण वापरली आणि तिथून घेतली. तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे ती रेती आपल्या सिमेंट मध्ये मिक्स झाली आहे आणि तेच आपण आपल्या शेड मध्ये वापरण्यास सुरुवात केली. जास्त खर्च न करता जर आपल्याला गोष्टी आजूबाजूला मिळत असतील तर ते वापरा आणि आपला खर्च कमी करा. त्यानंतर ते सिमेंट आपण गजाच्या साह्याने आत दाबून भरलं आणि हाताने नीट छपाई करून घेतली. सर्वांचा प्रश्न मला आला होता की बाजूचे आपले कोपरे खुले आहे, तिथे काही यायची भीती आहे, तर ते पण आपण पूर्णपणे पॅक केले आहे आणि ज्यामध्ये जागा होत्या त्या सुद्धा सिमेंटने आपण भरून घेतल्या आहे. जर तुम्हाला ह्या कळप्पा सिस्टीम बद्दल काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुमच्या शेड मध्ये करायचं असेल तर मला डायरेक्ट कॉल करा, कमेंट मध्ये विचारा, मी नक्की रिप्लाय करेल. आणि तुम्हाला जर वाटत असेल की यावर संपूर्ण स्टेप बाय स्टेप वेगळा व्हिडिओ हवा असेल तर हो कमेंट करा. भेटू मित्रांनो पुढच्या अशाच एक नवीन जुगाड आणि कामाच्या व्हिडिओ मध्ये.